तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील चोडगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे स्मार्ट विद्युत मीटर विरोधात नागरिकांनी अनोखे आंदोलन छेडले आहे। घरांमधील स्मार्ट मीटर स्वतःहून काढून ते थेट महावितरण कार्यालयात जमा करत 7 दिवसात जुने मीटर पुन्हा बसवावेत, अन्यथा गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर काढून महावितरणकडे जमा करतील असा इशारा देण्यात आला आहे। दिनांक 8 जुलै रोजी जामोद येथील महावितरण कार्यालयात नागरिकांनी स्मार्ट मीटर विरोधात अनोखे आंदोलन केले। गावातील अनेक नागरिकांनी आपल्या घरातील स्मार्ट मीटर काढून ते महावितरण कार्यालयात जमा केले आणि शाखा अभियंता चौबारावाले तसेच सहाय्यक अभियंता हिंगणे यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी आक्रमक भूमिका घेत 7 दिवसांच्या आत जामोदमधील सर्व स्मार्ट मीटर काढून त्या ठिकाणी जुने मीटर बसवावेत। रिकामे आश्वासन नको, अन्यथा यापुढे गावातील नागरिक स्वतःच स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा करतील आणि त्याची सर्व जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील असा इशारा दिला। निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की अनेक वर्षांपासून महावितरणचे नियमित ग्राहक असून त्यांच्याकडे कोणतीही वीज बिलाची थकबाकी नाही। तसेच त्यांच्या जुन्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांची संमती न घेता घरांवरील मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले। त्यामुळे हे स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। नागरिकांनी पुढे असाही इशारा दिला आहे की 7 दिवसांच्या आत स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसवण्यात आले नाहीत तर जामोदमधील नागरिक स्वतःच आपल्या घरातील स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा करतील। या प्रक्रियेदरम्यान कोणतीही दुर्घटना, अनुचित प्रकार किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील। यावेळी समाधान दामधर, गणेश धर्मे, शंकर दामधर, राजू किसन धुर्डे, रमेश पंढरी धुर्डे, महादेव रांदडे, दीपक धर्मे, शेख मुसा, देवकाबाई दामधर, संतोष दलाल, सचिन काळपांडे, विश्वनाथ काळपांडे, प्रमोद हांडे, मोहन धुर्डे, सुनील काळपांडे, गजानन काळपांडे, संतोष राठी, समाधान वानरे, समाधान पिंजरकर, अमोल ढगे, रोशन अंबळकर, सुनील रंदडी, अनिल काळपांडे, हर्षल धुर्डे, सुचिताबाई धर्मे, उषाबाई काळपांडे, सुनीताबाई राऊत, प्रमिला धुर्डे, संगीता काळपांडे, सूरज धर्मे, पुष्पा धर्मे, लीलाबाई धुर्डे, गणेश बोडखे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जामोद येथील आम्ही सर्व नागरिकांनी MSCB महावितरणच्या जे स्मार्टच्या नावाखाली नवीन मीटर बसवण्यात चालू आहे त्याचा विरोध व निषेध म्हणून लावलेले मीटर सर्व ग्राहकांनी स्वतः काढून आज MSCB ऑफिसला जमा केले आहेत। हे मीटर काढताना विशिष्ट तांत्रिक टेक्निकल ज्याला जमते त्याच्या हातून काढलेले आहेत। यामध्ये कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही, पूर्ण काळजी घेऊन हे मीटर काढलेले आहेत। आणि MSCBच्या अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेली आहे की हे मीटर आम्ही काढलेले आहेत, जे तात्काळ आमचे जुने मीटर जे इथे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत ते तिथे घेऊन आम्हाला परत जुने जसे आहे तसे बसून द्या। तसेच ज्या लोकांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 ते 15 लोकांचे मीटर इथे जमा केलेले आहेत, जर 7 दिवसाच्या आत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बसून दिलेले नाहीत तर गावात जेवढे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते सर्व लोक अशाच प्रकारे तांत्रिक लोकांची मदत घेऊन इथे आणून जमा करतील अशी त्यांना सूचना दिल्या आहेत। आणि त्यांनी पण मान्य केलं आहे की आम्ही 7 दिवसाच्या आत यावरती तुमचे मीटर बदलून देऊ। जर 7 दिवसात मीटर बदलवले नाही तर याला कुठलाही ग्राहक किंवा नागरिक जबाबदार राहणार नाही, त्याला पूर्णपणे महावितरणचे कर्मचारी, अधिकारी व वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील। तसेच हे मीटर काढण्यापूर्वी वारंवार सर्व अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलं गेलं की साहेब हे मीटर काढून न्या, साहेब हे मीटर काढून न्या, परंतु ऐन पावसाच्या वेळे रात्री बेरात्री बिल न भरल्यामुळे ते मीटर बंद झाले। त्यामुळे गावातील 2-3 लोकांची प्रकृती बिघडली। एका घरामध्ये प्रसूती झालेली बाई असल्यामुळे त्या लहान बाळाची तब्येत बिघडली। त्यामुळे नाइलाजास्तव आज या ग्राहकांना आम्हाला सर्वांना ते मीटर काढावे लागले। तरी महावितरण याची दखल घेऊन तात्काळ गावातले सर्व मीटर बदलून जुने मीटर द्यावे ही आमची मागणी आहे। जुने मीटर जुने मीटर जुने मीटर धन्यवाद। हाँ